हॅलो डिअर स्टुडंट्स, माझे नाव आहे विद्या जोशी. आज आपण क्लास 10 मॅथमॅटिक्स पार्ट 1 मधील पहिला चॅप्टर लिनियर इक्वेशन इंटू व्हेरिएबल हा घेणार आहोत. तर ह्या चॅप्टरवर ऑलरेडी आपण दोन मेथड डिस्कस केलेल्या आहेत, ती की सबस्टिट्यूशन मेथड किंवा सेकंड मेथड आपण ग्राफिकल मेथड. त्या दोन्ही मेथड आपण ऑलरेडी डिस्कस केलेल्या आहेत. तर आज आपण थर्ड मेथड बघणार आहोत, ती आहे डिटर्मिनंट मेथड. त्यालाच आपण म्हणतो क्रॅमर्स रूल. तर ही मेथड खूप महत्वाची आहे. एक्झामला 100% याच्यावर एखादा प्रश्न तरी विचारला जातो. ओके, तर चला आपण आधी जाणून घेऊ की डिटर्मिनंट म्हणजे काय. आता डिटर्मिनंट म्हणजे काय, की बघा डिटर्मिनंट जो असतो तो नेहमी एका व्हर्टिकल लाईन मध्ये लिहिलेला असतो. बघा, दोन व्हर्टिकल लाईन मध्ये लिहिला जातो डिटर्मिनंट. ओके, बघा आता समजा हा आहे व्हर्टिकल कॉलम आणि ह्याला आपण म्हणणार आहोत हॉरिझॉन्टल जे असतात त्याला आपण म्हणतो रो, आणि व्हर्टिकल जे असतात रिप्रेझेंटेशन करतो त्याला आपण म्हणतो कॉलम. आता ह्या डिटर्मिनंट मध्ये दोन रो आहेत आणि दोन कॉलम आहेत. दोन रो आहेत आणि दोन कॉलम आहेत, म्हणजेच ह्या डिटर्मिनंटची डिग्री किती झाली? 2 झाली. लक्षात ठेवायचं, ज्या डिटर्मिनंट मध्ये दोन रो आणि दोन कॉलम आहेत त्याला आपण काय म्हणणार? डिग्री ऑफ द डिटर्मिनंट इज 2. हे लक्षातच ठेवायचं. लास्ट टाइम बोर्ड एक्झाम मध्ये हा प्रश्न विचारला गेला होता, डिग्री ऑफ द डिटर्मिनंट. म्हणजे या डिटर्मिनंटची डिग्री आपल्याला किती मिळाली? 2 मिळाली. का? त्याच्यामध्ये दोन रो आहेत आणि दोन कॉलम आहेत, म्हणजे डिग्री ऑफ द डिटर्मिनंट इज 2. हे लक्षात ठेवायचं. आता डिटर्मिनंट सॉल्व्ह कसा करायचा? लक्षात अजून एक लक्षात ठेवा, की तुम्ही काय करता ना, ही डिटर्मिनंटच्या मध्ये अशी हॉरिझॉन्टल लाईन टाकलेली असते. हे डिव्हिजन नाहीये. ओके, त्यामुळे ही जी लाईन आहे ही लाईन टाकायची नाही. हॉरिझॉन्टल लाईन वगैरे अशी काही इथे लिहायची नाही. ओके, आता हा डिटर्मिनंट आहे जो सॉल्व्ह करायचा आहे. फाइंड द व्हॅल्यू ऑफ द डिटर्मिनंट. हाही प्रश्न नक्कीच विचारला जातो. तर आता डिटर्मिनंट कसं सॉल्व्ह करणार? बघा, डिटर्मिनंट सॉल्व्ह करायचं असेल तर आपल्याला काय करावं लागतं? ते क्रॉस मल्टिप्लिकेशन. म्हणजे 3 6 सोबत मल्टिप्लाय करणार. 3 मल्टिप्लाय बाय 6 झाला. मध्ये मस्ट बी साइन हे तुमचं मायनसच असणार आहे. त्यानंतर 2 मल्टिप्लाय बाय 5 क्रॉस मध्ये घेणार. 2 मल्टिप्लाय बाय 5. आता 3 6 जा 18, 5 2 जा 10, 18 मायनस 10 8. म्हणजे आपल्याला ह्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू किती मिळाली? 8 मिळाली. ओके, अशा पद्धतीने आपण डिटर्मिनंट सॉल्व्ह करतो. आता ह्याच डिटर्मिनंट मेथडने आपल्याला काय करायचे? इक्वेशन सॉल्व्ह करायचे आहेत. त्यालाच आपण म्हणतो क्रॅमर्स रूल. आता ते कसे करायचे? बघा, जनरल फॉर्म्युला आपला काय आहे लिनियर इक्वेशनचा? एक्स प्लस बी वाय इज इक्वल टू सी. हा आहे आपला जनरल फॉर्म्युला. ठीक आहे. जर दोन इक्वेशन असतील तर त्याला आपण असं लिहू शकतो का? a1x प्लस b1y इज इक्वल टू c1 आणि a2x प्लस b2y इज इक्वल टू c2. ह्याला मी देते इक्वेशन नंबर 1, ह्याला करते मी इक्वेशन नंबर 2. ठीक आहे. आता बघा, हे दोन इक्वेशन आपल्याला दिलेले आहेत. हे जनरल फॉर्म ऑफ 2 इक्वेशन झाले. तर आता नॉर्मली जसं आपण इक्वेशन सॉल्व्ह करतो त्यावेळी आपली कंडिशन काय असते? दोघांपैकी म्हणजे एक्स किंवा वाय कोणतं तरी एक टर्म आपल्याला सेम पाहिजे, बरोबर? मग आपण काय करतो? त्याला ऍड किंवा सबट्रॅक्ट करून सॉल्व्ह करतो अकॉर्डिंग टू द कंडिशन. आता त्या पद्धतीने ह्याला जर सॉल्व्ह करायचं म्हटलं तर मी बघा पहिल्या इक्वेशनला जर B2 ने मल्टिप्लाय केले तर बघा काय होईल? म्हणजे पहिल्या इक्वेशनला मी काय करते? B2 ने मल्टिप्लाय करते. हा, म्हणजे B1 B2y इज इक्वल टू C1 B2. ह्याला मी देते इक्वेशन नंबर 3. बघा, इच अँड एव्हरी टर्मला आपल्याला बोथ साइडला B2 ने मल्टिप्लाय करायचं. आणि ही सेकंड इक्वेशनला म्हणजे ह्या वाल्या इक्वेशनला जर मी B1 ने मल्टिप्लाय केले तर दोन्हीकडे मला y ची टर्म सेम मिळेल का? हो, मिळेल. म्हणजेच मी सेकंड इक्वेशनला काय करते? B1 ने मल्टिप्लाय करते. म्हणजे मिळेल B1 B2y इज इक्वल टू C2 B1. याला दिलं मी इक्वेशन नंबर 4. आता बघा, ह्या दोन्ही इक्वेशन मध्ये मला y ची टर्म सेम मिळाली, बरोबर? आता y ची टर्म जर सेम असेल आणि दोन्ही टर्मचा जर साइन ही सेम असेल, म्हणजे दोन्ही प्लस किंवा दोन्ही मायनस असतील तर आपण काय करतो? सबट्रॅक्ट करतो. आता इथे दोन्ही काय आहेत? प्लस आहेत, त्यामुळे मी काय करते? सबट्रॅक्ट करते.
सबट्रॅक्ट केल्याने काय होणार आहे आपल्याला सर्व साइन चेंज होणार म्हणजे प्लस बिकम मायनस अँड मायनस बिकम प्लस. आता बघा A1 B2x मायनस A2 B1x झाला बरोबर ह्यामधून हे मायनस झाला. आता B1y B1 B2y B1 B2y गेट कॅन्सल इज इक्वल टू C1 B2 मायनस C2 B1 अशी टर्म मिळाली का आपल्याला? मिळाली. आता ह्या टर्म मध्ये बघा इथे एक्स मला कॉमन घेता येईल का? कारण दोघांच्या मध्ये मला एक्सच फक्त कॉमन दिसतंय. तर चला मी एक्स कॉमन घेते. रिमेनिंग टर्म्स मी ब्रॅकेट मध्ये लिहिते. इज इक्वल टू C1 B2 मायनस C2 B1 केला. आता हा इथे मल्टिप्लाय करतो. इकडे घेऊन जाऊ आपण याला डिवाइड करा. इज इक्वल टू आपल्याला मिळालं इथे A1 B2 मायनस A2 B1 झाला. बरोबर. आता बघा असं क्रॉस मल्टिप्लिकेशन आणि मध्ये मायनस असेल तर आपण अशा टर्मला डिटर्मिनंटच्या फॉर्म मध्ये लिहू शकतो. बघा डिटर्मिनंट सॉल्व्ह करताना आपण असंच रिप्रेझेंट केलेलं आहे. मग अशा नंबरला आपण अशामध्ये रिप्रेझेंट करू शकतो का? हो करू शकतो. मग चला मी काय करते C1 B2 म्हणजे C1 इथे असणार आहे B2 इथे असणार आहे बरोबर क्रॉस मध्ये असणार. सिमिलरली C2 माझा इथे असेल तर B1 इथे असणार आहे क्रॉस मध्ये. ओके सिमिलरली खाली पण सेम तसाच इथे काय करणार आपण A1 A2 B1 B2 अशा फॉर्म मध्ये असेल बरोबर. तर आता बघा ह्यामध्ये वरचा जो टर्म आहे C1 C2 B1 B2 ह्याच्यामध्ये एक्स ची टर्म नाहीये. बघा एक्स ची टर्म म्हणजे कुठली A1 A2 हे आहे का? हे नाहीये. म्हणजे आपल्याला एक्स जर फाइंड आउट करायचं असेल तर आपल्याला इथे डिटर्मिनंट ऑफ एक्स जो असणार आहे त्याच्यामध्ये एक्स ची टर्म नसणार. एक्स ची टर्म आपली नसणार. याला आपण काय म्हणणार डिटर्मिनंट ऑफ एक्स. डिटर्मिनंट ऑफ एक्स काय झाला C1 C2 B1 B2 म्हणजे ह्याच्यामध्ये एक्स ची टर्म सोडून बाकीचे नंबर्स आहेत. ठीक आहे. आणि जो खाली आहे A1 A2 म्हणजे ही टर्म हा डिटर्मिनंट कोणता झाला? हा कॉन्स्टंटचा डिटर्मिनंट झाला म्हणजे आपण डी ने डिनोट करणार. म्हणजे हा एक्स ची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला dx अपॉन डी. आणि सेम अशा पद्धतीनेच आपण y ही फाइंड आउट करतो बघा. अशा पद्धतीनेच आपल्याला y जर केला तर y आपल्याला असा मिळणार आहे. आता ह्या y लाही आपण काय करूया डिटर्मिनंटच्या फॉर्म मध्ये लिहून घेऊ. म्हणजे इथे मिळणार आपल्याला A1 A2 C1 C2 आणि सिमिलरली A1 A2 B1 B2. आता इथे बघा वायच्या टर्म मध्ये इथे वाय फाइंड आउट करायचं असेल तर इथे वायची टर्म प्रेझेंट नाहीये. म्हणजे हा काय झाला डिटर्मिनंट ऑफ वाय झाला आणि हा डिटर्मिनंट ऑफ डी म्हणजे वाय साठीचा फॉर्म्युला झाला dy अपॉन डी. हा आपला जो फॉर्म्युला आहे हा डी एक्स साठीचा आहे आणि हा आहे वाय साठी. ठीक आहे. ह्यालाच म्हणतो आपण क्रॅमर्स रूल. अशा पद्धतीने क्रॅमर्सचा फॉर्म झालेला आहे आणि ह्या डिटर्मिनंटचा आणि ह्याचा यूज करून आपण दोन सायमल्टेनियस इक्वेशन हे सॉल्व्ह करू शकतो. ठीक आहे. चला तर आपण क्वेश्चन मध्ये डिस्कस करूया. एक ऍक्टिव्हिटी दिली आहे बघा. काय दिलेली आहे टू सॉल्व्ह द सायमल्टेनियस इक्वेशन बाय डिटर्मिनंट मेथड. म्हणजे आता जस्ट आपण जी बघितली क्रॅमर्स रूल म्हणतो ती डिटर्मिनंट मेथड फिलिंग द ब्लँक्स. बघा काय दिलेलं आहे फर्स्ट इक्वेशन y प्लस 2x मायनस y प्लस 2x मायनस 19 इज इक्वल टू 0 आणि सेकंड दिले 2x मायनस 3y प्लस 3 इज इक्वल टू 0. आता आपला जो जनरल फॉर्म्युला आहे तो आहे ax प्लस by इज इक्वल टू c. अशा फॉर्म मध्ये दोन इक्वेशन आधी लिहून घ्या. म्हणजे मायनस 19 बिकम प्लस 19 जेव्हा अपोजिट साइडला जातो साइन चेंज होतं. म्हणजे इक्वेशन मिळेल आपल्याला 2x प्लस y इज इक्वल टू 19 आणि सेकंड इक्वेशन मिळाला 2x मायनस 3y इज इक्वल टू मायनस 3. आता बघा ह्याला जर आपण काय केला a1x प्लस b1y इज इक्वल टू c1 शी कन्सिडर करा आणि ह्याला a2x प्लस b2y इज इक्वल टू c2 शी कन्सिडर करा. म्हणजे इथे आपल्याला a किती मिळाला बघा 2 a1 2 मिळाला b1 आपल्याला इथे मिळाला 1 आणि c1 इकडे आहे आपला 19. ह्याच्याशी कंपेअर केला a2 आपल्याला मिळाला 2 b2 आपल्याला मिळाला इथे -3 आणि c मिळालेला आहे आपल्याला -3. ठीक आहे. आता ह्या व्हॅल्यू आपल्याला इथे पुट करायचे आहेत. आता डी डिटर्मिनंट ऑफ कॉन्स्टंट
ठीक आहे. ह्याच्यामध्ये कॉन्स्टंटची टर्म सोडणार आपण. डिटर्मिनंट ऑफ कॉन्स्टंट मध्ये कॉन्स्टंटची टर्म नसणार. म्हणजे A1, A2, B1, B2 ह्याच्या व्हॅल्यू याच्यामध्ये पुट करा. म्हणजे A1 किती आहे आपल्या इथे 2 आहे. 2 हे इथे B1 1. ओके. आता क्रॉस मल्टिप्लाय 2 मल्टिप्लाय -3 2 मल्टिप्लाय बाय 1 झाला. 2 मल्टिप्लाय बाय -3 आन्सर आला -6 -2 इंटू 1 -2 सॉरी 2 इंटू 1 2 आणि -6 -2 किती मिळेल आपल्याला -8 मिळाला बरोबर. म्हणजे डिटर्मिनंट ऑफ कॉन्स्टंट डी ची आपली जी व्हॅल्यू आहे ती मिळाली आपल्याला इथे -8. ओके. तर आता बघा सिमिलरली dx फाइंड आउट करायचं. तर dx साठीचा आपण फॉर्म्युला काय बघितला होता याच्यामध्ये A1 ची टर्म नसणार म्हणजे C1 C2 B1 B2 बरोबर. तर C1 इथं आहे 19 C2 आहे -3 त्याचबरोबर B1 आहे 1 C2 B2 आहे -3 मल्टिप्लाय करा 19 -3 1 इंटू -3 19 -3 किती येणार -57 1 इंटू -3 -3 आता बघा -57 मायनस मायनस इथे प्लस होणार म्हणजे आपल्याला इथे मिळणार -57 प्लस 3 -57 प्लस 3 एक साइन प्लस आहे एक मायनस आहे तर आपण काय करणार इथे सबट्रॅक्शन करणार आणि ग्रेटर नंबर साइन देणार म्हणजे -57 प्लस 3 -54 आन्सर आपल्याला मिळाले इथे -54. आता सिमिलरली तशा पद्धतीने डीवाय आता डीवाय साठीचा फॉर्म्युला आपण काय बघितला होता बघा डीवाय साठीचा फॉर्म्युला आपण बघितला होता ह्याच्यामध्ये बी ची टर्म नसणार बरोबर म्हणजे A1 A2 C1 C2 हा कशासाठीचा फॉर्म्युला आहे डीवाय साठीचा मग A1 आपला किती आहे 2 A2 2 C1 19 C2 -3 2 इंटू -3 मायनस 19 इंटू 2 19 इंटू 2 ओके 2 इंटू -3 किती मिळाला -6 19 टू जा 38 मायनस मायनस ऍडिशन होणार आणि साइन मात्र निगेटिव्ह लागणार 6 प्लस 38 44 आणि जे साइन आहे ते आपलं मायनस मध्ये येणार म्हणजे बघा आपल्याला डी फाइंड आउट केला एक्स डीएक्स फाइंड आउट केला डीवाय फाइंड आउट केला आता क्रॅमर्स रूल नुसार आपल्याला जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला आपला मिळालेला आहे एक्स इज इक्वल टू डीएक्स अपॉन डी मग आता डीएक्स आपण किती फाइंड आउट केला इथे -54 आणि डी आपण फाइंड आउट केलेला आहे -8 ओके मायनस मायनस गेट कॅन्सल तर बघा 2 ने डिवाइड होतं का 4 जा 27 जा म्हणजे आन्सर इथे येणार आपल्याला 27/4 ओके डेसिमल मध्ये हवं असेल तर तुम्ही डेसिमल मध्येही फाइंड आउट करू शकता किंवा असंच ठेवलं तरीही चालतं सिमिलरली वाय वाय फाइंड आउट करायचंय डीवाय अपॉन डी आता डीवाय आपण फाइंड आउट केलेला आहे -44 आणि डी आपण फाइंड आउट केलेला आहे -8 ह्यालाही डिवाइड करा मायनस मायनस गेट कॅन्सल 4 ने डिवाइड होतो का 4 2 जा 4 11 जा आन्सर आलं आपलं 11/2 ह्यालाही तुम्ही डेसिमल मध्ये आणू शकता किंवा असंच ठेवलं तरीही चालेल म्हणजे इथे काय व्हॅल्यू येईल बघा 27/4 इज इक्वल टू 11/2 इज द सोल्युशन ऑफ द गिवन इक्वेशन अशा पद्धतीने आपल्याला क्रॅमर्स रूलचा यूज करून व्हॅल्यूज ह्या फाइंड आउट करायच्या आहेत ओके चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण प्रॅक्टिस सेट नंबर 1.3 मध्ये बघा फिल इन द ब्लँक्स विथ अ करेक्ट नंबर ऍक्टिव्हिटी टाइप क्वेश्चन आहे डिटर्मिनंट सॉल्व्ह करायचं आहे आता डिटर्मिनंट सॉल्व्ह करताना आपण काय करतो क्रॉस मल्टिप्लाय करतो म्हणजे 3 मल्टिप्लाय बाय 5 येणार इथे आणखी 4 मल्टिप्लाय बाय 2 3 5 जा 15 2 4 जा 8 15 मायनस 8 7 आन्सर आपल्याला इथे मिळाला 7 आता सिमिलरली अशा पद्धतीनेच आपल्याला काय करायचं आहे नेक्स्ट क्वेश्चन ही सॉल्व्ह करू आपण फर्स्ट डिटर्मिनंट सॉल्व्ह करायचं आहे -1 2 7 4 आता क्रॉस मल्टिप्लाय करा -1 मल्टिप्लाय बाय 4 आता मध्ये जे साइन असतं ते फॉर्म्युलाचं डिटर्मिनंटचं साइन आहे आता 7 मल्टिप्लाय बाय 2 4 -14 1 मल्टिप्लाय 4 -4 -14 आन्सर मिळाला आपल्याला -18 दोन्ही साइन नंबर जेव्हा निगेटिव्ह असतात तेव्हा आपण काय करतो ऍडिशन करतो आणि साइन मात्र निगेटिव्ह देतो म्हणजे पहिल्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू जी आहे ती आपल्याला मिळाली ते -18 सिमिलरली सेकंड ची व्हॅल्यू बघा 5
-730. क्रॉस मल्टिप्लाय करा. 5 मल्टिप्लाय बाय 0 -7 into 3. 5 मल्टिप्लाय 0 0 -21. आता मायनस मायनस इथे झाला प्लस, आन्सर आला ह्याचा 21. ओके, अशा पद्धतीने थर्ड ही आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. थर्ड बघा 7/3 आहे, 5/3, 3/2 आणि 1/2 आहे. चला सॉल्व्ह करा. 7/3 मल्टिप्लाय बाय 1/2 मायनस 5/3 मल्टिप्लाय बाय 3/2. आता बघा इकडे 3 कॅन्सल करू नका हा. असं केल्याने काय होईल ना, आपल्याला डिनॉमिनेटर सेम येणार नाही. डिनॉमिनेटर जर सेम असेल तर आपण डायरेक्ट न्यूमरेटरची ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन करू शकतो. त्याच्यामुळे ते कॅन्सल करू नका, कारण आपले परत कॅल्क्युलेशन लेंदी होत जातात, म्हणून करू नका. 7 1 जा 7, 3 2 जा 6 झाला, -5 3 जा 15, 3 2 जा 6, 7 -15. आता बेस सेम आहे, तो न्यूमरेटरची डायरेक्ट आपण ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन करू शकतो. 7 -15 इज इक्वल टू किती येतं बघा, -8/6. आता ह्याला रिड्यूस फॉर्म मध्ये करा, सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये. 2 3 जा 2 4 जा, म्हणजे आन्सर मिळाला आपल्याला -4/3. अशा पद्धतीने आपल्याला हे डिटर्मिनंट सॉल्व्ह करायचे आहेत. आणि 100% डिटर्मिनंट सॉल्व्ह करणे किंवा ग्रामर सोल्व ह्याच्यावर 100% एक्झामला क्वेश्चन हा येतोच येतो. त्यामुळं ही मेथड क्लिअर असणं खूप महत्वाचं आहे. ओके, आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ समजला असेल आणि आवडला असेल. जर समजलं असेल तर तुम्ही नक्कीच एक लाईक करू शकता. आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर लवकरात लवकर चॅनल सबस्क्राईब पण करा, म्हणजे लवकर तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओच्या अपडेट्सही येतील. ओके, थँक यू.